दिली आहे? सर्वप्रथम मी तमाम महाराष्ट्रातील जनतेला आज गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि लवकरच रमजान ईद असल्यामुळे तमाम महाराष्ट्रातील जनतेला मी रमजानच्याही हार्दिक शुभेच्छा देतो। मला आणि तुम्हाला सांगायला येत आहे का अतिशय अशी आनंदाची बातमी आहे की ऑल इंडिया उलेमा बोर्ड जो संबंध हिंदुस्थान मध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याची विंग अतिशय उत्कृष्ट असं काम करत आहे। आज ऑल इंडिया उलेमा बोर्ड चे महाराष्ट्र अध्यक्ष आणि त्याची विंग वक्फ बोर्ड विंग चे महाराष्ट्राचे अध्यक्ष फैसल साहेब हे माझ्याकडे आले आणि मला त्यांनी सांगितलं की आम्हाला ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या विंग मध्ये एज्युकेशनची विंग सुरू करायची आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आणि महाराष्ट्र प्रभारी एज्युकेशन डिपार्टमेंट यांची मीटिंग झाली आणि त्यांनी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला एज्युकेशनची विंग तयार करायची आहे आणि त्यामध्ये आम्ही तुमचं नाव फायनल केलं। हे माझ्या निवासस्थानी येऊन फैसल भाईने मला सांगितलं। मीच त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये खूप असे शिक्षण तज्ञ आहे, खूप अशा सामाजिक संघटना आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना ह्या विंग मध्ये महाराष्ट्राचा अध्यक्ष करू शकता। परंतु त्यांनी सांगितलं की आमच्या मीटिंग मध्ये तुमचं नाव निश्चित करण्यात आलं आणि तुम्ही जर याला होकार दिला तर निश्चितच आमचा संबंध महाराष्ट्राचा शिक्षणाचा मार्ग अतिशय सुकर असा होईल आणि समस्या सोडवण्यात तुम्ही उलेमा बोर्डच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मदत करतील। मी त्यांना हा सांगितल्यानंतर त्यांनी ताबडतोब राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आणि महाराष्ट्र प्रभारी उलेमा बोर्ड एज्युकेशन विंगशी संपर्क साधला आणि मला नियुक्तीचं पत्र आज देण्याचा कार्यक्रम ठरला। ज्या विश्वासाने ऑल इंडिया उलेमा बोर्डने माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वास संपादन करून मी चांगल्या उत्कृष्ट काम करण्याचं कार्य करीन। मला जो काही राजकीय अनुभव आहे, जो काही शिक्षणाचा अनुभव आहे त्याचा निश्चितच मी या ऑल इंडिया उलेमा बोर्डला फायदा करेन। त्यांच्या फैसल भाई, त्यांच्या शहर अध्यक्ष मेमन मॅडम आणि शिवसेनेच्या जमधडे आणि शिक्षणाविषयी माहिती असलेल्या आमच्या राजी सर्व इथं महिला पदाधिकारी, पत्रकार आणि सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि निश्चितच तुम्हाला अभिमान होईल असं मी काम करून दाखवलं असं त्यांना मी आश्वासन दिलं। समितीच्या माध्यमातून कोणत्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे? गोरगरीब विद्यार्थ्यांना जे अडीअडचणी येतात, जे की त्यांच्या फीस मध्ये स्कॉलरशिप मिळवून देणे, त्यांच्या प्रवेशाचं काम करणं, त्यांना शिक्षकांना ज्या अडीअडचणी येतात, संस्था चालकांना ज्या अडीअडचणी येतात त्या निश्चितच मी सोडवण्याचा प्रयत्न करेन। जिथं मला गरज पडली तिथं मी महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष यांची मदत घेईन आणि निश्चितच याचा मी फायदा ऑल इंडिया उलेमा बोर्ड याचं नाव वाढवण्यासाठी करेन। योजना तर भरपूर आहेत परंतु ते सर्वसामान्यापर्यंत योजना पोहोचल्या जात नाही, याच्यावरती काही प्रयत्न केले जाणार आहेत? तेच तर सांगतो मी, राष्ट्रीय अध्यक्षाने माझं नाव निश्चित केलं आणि मला माझ्यावर जबाबदारी दिली। जी जबाबदारी माझ्यावर दिली त्या संधीचा निश्चितच सोनं करून दाखवेल मी। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उलेमा बोर्डाच्या माध्यमातूनच काम होईल का? शिक्षणाचा अनुभव तुम्हाला आहे त्यामध्ये? मी इथं सर्व जनतेला सांगू इच्छितो, ऑल इंडिया उलेमा बोर्डचे कार्यकर्ते हे सर्व पक्षाचे, यामध्ये शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, समाजवादी आहे आणि इतर सर्व पक्षाचे लोक या ऑल इंडिया उलेमा बोर्ड मध्ये ज्यांची जशी पात्रता आहे, ज्यांची परिचय आहे त्या पद्धतीने प्रत्येक जण काम करतं आणि याचा फायदा गोरगरीब जनतेला, गरजवंतांना निश्चितच होतो। उलेमा बोर्ड हे पॉलिटिकली ओरिएंटेड संघटना आहे? नाही, सामाजिक संघटना आहे, गोरगरिबांच्या उपयोगी येणारी संघटना आहे, ही राजकीय संघटना नाही। ओके, धन्यवाद। उलेमा बोर्डची मीटिंग होती त्याचाही व्हाईस चॅनल आज नवी वजीर पटेल साहेब यांची ऑल इंडिया उलेमा बोर्ड तर्फे
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षावर शिक्षण सेलवर यांची नियुक्ती करण्यात आलेली. त्यांची ही नियुक्ती ऑल इंडिया उलमा बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मौलाना नौशाद सिद्दीकी साहेब, महासचिव अल्लामा बुनई हसनी साहेब, त्यानंतर झेबा मलिक मॅडम जे मुंबईचे साबू सिद्दीक कॉलेजचे प्राचार्य असून ते राष्ट्रीय सेलवर अध्यक्ष म्हणून आहे. त्यांच्या शिफारसीने यांना पत्र देण्यात आलेले आहे नियुक्तीचे, आणि ते पत्र मला राष्ट्रीय अध्यक्षांनी आदेश दिलेला आहे की तुमच्या हाताने औरंगाबाद येथील नबी वजीर पटेल साहेबांना तुमच्या हस्ते देण्यात यावे आणि त्यांचा सत्कार करण्यात यावा. ऑल इंडिया उलमा बोर्ड म्हणजे हे कुठल्याही राजकीय पक्षाचं बाहुबली नाही किंवा कोणताही खेळणा नाही, कारण राजकीयाशी आमचा काही संबंध नाही कोणत्याही पक्षाशी. आमचा उलमा बोर्ड म्हणजे आमच्या उलमा बोर्ड मध्ये सर्व समाजाचे लोक आहे, सर्व जातीचे लोक आहे. याच्यामध्ये दलित समाज आहे, मुस्लिम समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, मारवाडी समाज आहे, शीख है, अल्पसंख्याक है, सगळ्या समाजाचे लोक आहे. आम्ही फक्त सामाजिक कार्य करत आहोत. ज्यांच्यावर अन्याय होत आहे, चाहे ते कोणत्याही समाजाचे असो, जर कोणी गोरगरिबांचं काही समस्या आहे तर आमचे संपूर्ण उलमा बोर्ड सर्वप्रथम समोर असते. प्रत्येक राजकारणामधील मी स्वतः शरद पवार गटामध्ये प्रदेश सचिव ओबीसी पदावर आहे. त्याचप्रमाणे बीबी का मकबऱ्याचा मी मुतवल्ली आहे वारस, आणि वक्फ प्रॉपर्टी आणि प्रत्येक समाजाचे आमच्या सोबत ज्योती मॅडम आहे उबाटाचे, त्याच्यानंतर आमचे लता मॅडम आहे, त्याच्यानंतर आमचे आपा आहे, आणि महिला पण आहे याच्यामध्ये सगळे. आणि महिलांचे संरक्षण कसं करावे हे याचे मार्गदर्शन उलमा बोर्ड करते. जर एक आमदार, एक खासदार, एक नगरसेवक हे जे काम करू शकत नाही, ते आज आमच्या उलमा बोर्डच्या माध्यमातून सामाजिक कार्य आम्ही सर्व मिळून करत आहोत. आमच्या सोबत आज वजीर पटेल साहेब जोडलेले आहेत. त्यांच्यानंतर आमचे शहर अध्यक्ष आहे सीमा मॅडम, त्याच्यानंतर ज्योती मॅडम आहे, नुजत बाजी आहे, त्याच्यानंतर आमच्या सोबत अहमद अली आहे, त्याच्यानंतर आमच्या सोबत ऍडव्होकेट जिशान अली जैदी साहेब जे हायकोर्टाचे सिनियर ऍडव्होकेट आहे. तर सर्व क्षेत्राचे लोक आमच्या सोबत आहे, रिक्षावाल्यापासून तर मिस्त्री पासून ते आमच्याकडे डॉक्टर पर्यंत मोठमोठे लोक आहे. आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाही चंदा जमा करत नाही. चंदा जमा करण्यापासून आम्हाला विरोध आहे. आम्हाला संताप येतो की जे चंदा घेणारे ते धंदे करतात. आमच्याकडे कुठलाही चंदा घेत नाही, दिला जात नाही आणि घेत पण नाही. आम्ही स्वतःच्या आमच्या खिशातून जे आमचे खर्च होतात ते आमची स्वतःच्या खिशातून आम्ही आमचे कार्यक्रम घेऊन समाज सेवक करतात. फडणवीस सरकारनं मुस्लिम समाजाचं आरक्षण रद्द केले, तर तुम्ही काय प्रयत्न करणार आहेत का यावर? मुस्लिम आरक्षणासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, कुठल्याही आमदार खासदारांनी प्रयत्न केलेले नाही. मागील वर्षी जे नागपूरमध्ये अधिवेशन झाले होतं तर आम्ही अजितदादा पवार साहेबांकडे गेलो होतो. त्यांनी आम्हाला 4:45 वाजताचा वेळ दिला होता. त्याच्यावरती आमची खूप चर्चा झाली, मुस्लिम आरक्षण बद्दल चर्चा झाली. आणि प्राथमिक शाळा जे आहे महानगरपालिकेचे, त्या शाळांमध्ये अरबी भाषा सुरू करण्यासाठी ती पण मागणी आम्ही केलेली होती. मात्र आता तुम्हाला माहिती आहे पत्रकार बंधू की आता कुठला पक्ष कुठं जातो आणि कोणत्या पक्षाची काय भूमिका असते. त्याच्यामुळे फक्त हिंदू मुसलमान ही जनता भगाळली जात आहे. मौजूद इमाम यांचा पेमेंटचा फार मोठा प्रश्न आहे. त्यासोबतच त्यांना जसं घरे पण राहण्यासाठी दिली जाणार होती, त्याबद्दल काय आहे तुमचं? हे तुमचा प्रश्न आहे. ज्यांनी हे आंदोलन केलेलं होतं, तुम्हाला एक सांगतो, मी पण जुना पत्रकार आहे. जे मौजन यांना घरे दिली जाणार, त्यांना पगार दिली जाणार, हे जे मागणे आहे हे लॉलीपॉप आहे. कारण की मी पण बीबी का मकबऱ्याचा मुतवल्ली आहे. वक्फ बोर्डाची पूर्ण माहिती आहे, त्याचे कायदे कानून काय मला सगळं माहिती आहे. गोर गरिबांना द्यावी लागती जमीन वक्फ बोर्डाने, मौजनला आणि इमामांना नाही, त्यांना जरूरत नाही. मेन मुद्दा हे आहे की
मौजम आणि इमाम जे आहेत त्यांना पगार दिली जाते आणि त्याचे नियम आहे. विनाकारण स्वतःला राजकीय लोकांना कुठलेही भान नाही, कुठलेही नियम नाही, कुठलेही आंदोलन करायचं आणि लोकांना बेवकूफ बनायचं आणि प्रसिद्धीसाठी आपलं वावगे करायचं, नाव करायचं. त्याचा नियम वेगळा आहे. जर वक्फ बोर्डाच्या अंडरमध्ये जी मस्जिद आहे त्याच्यामध्ये कोणती कमिटी नाही, कोण मुतवली नाही, तर वक्फ बोर्ड त्याला अपॉइंटमेंट करून त्याची पगार वक्फ बोर्ड देते. परंतु आपल्या औरंगाबाद शहर किंवा मराठवाड्यामध्ये असं आहे की समिती असते. समजा कोणतं समाज मंदिर आहे, चर्च आहे, मंदिर आहे, तर त्याच्यामध्ये पुजारी असतं, त्याच्यामध्ये समिती असते. तर समिती ज्यावर आहे त्यावर वक्फ बोर्ड पगार देत नाही. आणि घरे तर देऊ शकत नाही, कारण की वक्फ बोर्डाची 1 इंच पण जागा नाही. आता मी मुतवली आहे बीबी का मकबराचं, माझ्याकडे जमीन आहे, तर माझी जमीन कशाला देऊ मी दुसऱ्याला? माझ्या नातेवाईकांना नाही देणार का? विधवांना नाही देणार का? मी कशाला देऊ? तर वक्फ बोर्डाकडे 1 इंच जागा नसते. तुमच्या माहितीचा लोकांना माहितच नाही वक्फ बोर्ड काय, वक्फ बोर्डचे अधिकार काय. याबाबत आपल्या संघटनेची भूमिका काय ते सांगा. आमची संघटनेची भूमिका हीच आहे की उलमा बोर्ड तर्फे सर्व समाजातील लोकांना न्याय व त्यांचे हक्क मिळालेच पाहिजे, एवढी. माझं नाव शेख फैसल मोहम्मद इक्बाल, राष्ट्रीय अध्यक्ष मुतवल्ली विंग, अध्यक्ष उलमा बोर्ड. अल्पसंख्याक मोर्चा होतो. माझ्याकडे इथच्या औरंगाबाद आणि मराठवाड्यातील बहुतांशी इमाम लोक आले होते की आमची पेमेंट वाढवायची, जी वक्फ बोर्ड त्यांना पेमेंट देतात ती पेमेंट वाढवा म्हणून. तर मी सांगितलं मी आमदार नाही, मी खासदार नाही, मी मंत्री नाही, मी कशी वाढवणार? तर ते म्हणजे आम्ही सर्वांकडे गेलो, आमच्या कोणी कामी आलं नाही, तुम्हाला आमचं काम करावे लागेल. तर मला इथं सांगायला अतिशय असा आनंद होतो की आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री, ते त्यावेळेसही मुख्यमंत्रीच होते, ते मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याशी संपर्क साधून जे इमाम ज्यांची पेमेंट 5,000 होती, तर मी त्यांचा पाठपुरावा करून मी स्वतः त्या इमामांची पेमेंट 5,000ची 10,000 केली. त्याचं 100% श्रेय माझं आहे. त्याचे मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांनी या वक्फ बोर्डावर नियुक्त केलेले खालिद बाबू कुरेशी डायरेक्टर यांना स्पेशल वक्फ बोर्डाची बैठक लावायला लावली आणि त्यामध्ये मी इमामचं पेमेंट दुप्पट करण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वी केले. आणि जे मोजन आहे त्यांचे 4,000 पेमेंट होती, त्यांची मी पेमेंट वाढवून ती 7,000 केली. तर भविष्यात मी त्यांना आश्वासन दिलं, जेव्हा केव्हा गरज पडेल तर तुम्ही माझ्याकडे या, निश्चितच तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आज मी उलेमा बोर्डचा ऑल इंडिया उलेमा बोर्डचा पदाधिकारी असल्यामुळे मी निश्चितच माझ्या माध्यमातून आणि फैसल भाईच्या माध्यमातून जो काही त्यांची मदत करण्यात येईल ते आम्ही करू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.